बघा आपण एखाद्याला म्हणतो, "मी तुझ्यापेक्षा 100 पटीने हुशार, आम्ही तुझ्या 100 पटीने चालाख, आम्ही तुझ्यापेक्षा 100 पटीने उंच, आम्ही तुझ्यापेक्षा 100 पटीनं स्मार्ट आहोत." असं आपण जेव्हा म्हणतो, तर आता इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, जसं पहिलं वाक्य बघा, मी पहिलं वाक्य करून दाखवतो, बाकी इथे तुम्हाला दिसेलच. ठीक आहे. तो तुझ्यापेक्षा 100 पटीने चांगला आहे. तो म्हणजे काय होय, ही. मग हिला काय आहे, तर हीच. ठीक आहे. आणि 100 पटीनं काय म्हणायचं, 100 टाइम्स. 100 पटीला काय म्हणायचं, 100 टाइम्स. ही इज 100 टाइम्स. का म्हणजे चांगला म्हणजे काय हो, बेटर. ही इज 100 टाइम्स बेटर. कुणापेक्षा म्हणजे तुझ्यापेक्षा म्हणजे दॅन यू. त्याचं काय होतं, दॅन यू. तसं दुसरं वाक्य बघा, मी तुझ्यापेक्षा 100 पटीने उंच आहे. उंचला काय म्हणायचं, टॉल. ठीक आहे. तर त्याला इंग्लिशमध्ये बघा असं म्हणायचं, आय एम 100 टाइम्स काय आहे उंच, टॉलर दॅन यू. ठीक आहे. मी तुझ्यापेक्षा, आय म्हणजे मी, आयच्या पुढे काय लागतं, आय एम लागतं. आय एम 100 टाइम्स काय आहे, तेज म्हणजे काय, फास्टर दॅन यू. मी तुझ्यापेक्षा 100 पटीने चालक आहे. चालक म्हणजे काय, क्लेवर. इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, आय एम 100 टाइम्स क्लेवर दॅन यू. दॅन यू म्हणजे तुझ्यापेक्षा. आता ती तुझ्यापेक्षा 100 पटीने